हॅलो एव्हरीवन. आज आपण द्रव्यगुण सिरीजमधला पहिला व्हिडिओ करत आहे, ज्याचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे द्रव्याबद्दल. तर द्रव्यगुण शास्त्रामध्ये द्रव्य, गुण, कर्म, रस, विपाक, वीर्य आणि प्रभाव असे 7 पदार्थ सांगितले. त्याच्यामध्ये आता आपण एक एक करून बघणार आहे. सगळ्यात पहिले आहे द्रव्य. द्रव्य म्हणजे सबस्टान्स किंवा ड्रग. यत्राश्रिताः कर्मगुणाः कारणं समवायियत तद्द्रव्यम. म्हणजे ज्याच्या आश्रयाने गुणकर्म राहतात त्याला द्रव्य असे म्हणतात. गुणकर्मांना स्वतंत्र असे अस्तित्व नसते. नंतर दुसरं आहे, आता आपण प्रत्येकाबद्दल डिटेल नंतर बघणार आहे. आपण सध्या हायलाइट्स बघत आहे. गुण. गुण म्हणजे प्रॉपर्टी. समवायितु निचेष्ट कारणम गुणः. म्हणजे की कार्य उत्पन्न करू शकत नाहीत विदाऊट द्रव्य. गुणांबद्दल आपण बघितलं तर गुण यांच्यामध्ये स्वतंत्र कार्य उत्पन्न करण्याची शक्ती नसते. कर्म इज ॲक्शन. संयोगेच विभागेच कारणम द्रव्यमाश्रितम कर्तव्यस्य क्रियाकर्म कर्म ज्ञानादपेक्षते. संयोग विभागाचे अनपेक्ष कारण असते. हे काय आहे हे तर आपण नंतर एक एक करून सगळं टॉपिक विस्तारमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर आहे रस. रस्यते आस्वाद्यते इति रसः. टेस्ट, जे की आपल्याला माहिती आहे, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे 6 रस आहेत. नंतर आहे विपाक, मेटाबॉलिक प्रॉपर्टी. जाठरेन अग्निना योगात यद उदेति रसांतरम रसानां परिणामन्ते स विपाक इति स्मृत. मधुर, आम्ल, कटू अशी 3 विपाक आहेत. वीर्य. वीर्य ॲक्टिव्ह प्रॉपर्टी. वीर्य तू क्रियते येन या क्रिया. कसं आहे की कुठलीही क्रिया जी घडते ती वीर्याच्या प्रभावानं मोस्टली घडत असते. कोणतेही द्रव्य वीर्याशिवाय कार्यच करू शकत नाही. शीत व उष्ण असे 2 वीर्य सांगितलेले आहेत. अष्टविध वीर्यांचा देखील उल्लेख चरक सूत्रस्थानामध्ये आहे, ज्यामध्ये शीत उष्ण, गुरु लघु, स्निग्ध वृक्ष व मंद तीक्ष्ण अशा प्रकारे 8 वीर्य सांगितले आहेत. प्रभाव. प्रभाव म्हणजे स्पेसिफिक प्रॉपर्टी. रस वीर्य विपाकानां सामान्यम यत्र लक्ष्यते विशेषः कारणम चैव प्रभावः तस्य सस्मृतः. रस वीर्य विपाक यांच्यापेक्षा विशिष्ट कार्य प्रभावामुळे होत असते. जसं अर्जुनाचा रुद्र हा प्रभाव आहे, शिरीषाचा विषग्न आणि खदिराचा कुष्ठग्न. आता याच्यानंतर आपण द्रव्य या टॉपिककडे वळणार आहे. द्रव्य आपण विस्तारमध्ये बघणार आहे.